गेल्या 4 दिवसापासून आपण पाहतोय पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये मारुती मंदिरच्या बाजूला येथे आंबेओळ जे धरण आहे याचे प्रकल्पग्रस्त जे आहेत यांच्या मार्फत येथे आंदोलन चालू आहे. शिवाजीराव गुरव यांच्या नेतृत्वात हे आंदोलन चालू आहे. गेल्या 4 दिवसापासून चालू आहे. नेमक्या काय मागण्या आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊ. काय सांगताय, गेल्या 4 दिवसापासून आंदोलन करताय, काय मागण्या आहेत? मागण्या आता आम्ही प्रामुख्यानं अनेक मागण्या आहेत. पुनर्वसन अजून झालेलं नाही, दुर्लक्ष आहे, तो भाग आहेच. पण जे पुनर्वसन झालेलं आहे ते सुद्धा व्यवस्थित झालेलं नाही. कारण आम्हाला ज्या जमिनी दिल्या त्या जमिनीच्या भोगवट्याची रक्कम भरावी लागते. आमच्या गेलेल्या जमिनीचे 65% रक्कम शासनाकडे आम्ही भरलेल्या आहेत. आणि कायद्याच्या मध्ये असं आहे की जी कमी असेल ती मिळणाऱ्या जमिनीची किंवा गेलेल्या जमिनीच्या दोन्हीपैकी एक जी कमी असेल ती भोगवट्याची रक्कम भरायची आहे. ती आम्ही भरलेली आहे आमच्या गेलेल्या जमिनीची. आता मिळालेल्या जमिनीवरच एकूण त्याची किंमत करून शासनाच्या नियमानं त्याची 65% रक्कम हे आमच्या 7/12 नोंद केलेली आहे. बोजा नोंद केलेला आहे. आणि ज्यांचा बोजा नोंद कसा झाला तर वर्ग 2 म्हणून आम्हाला जमिनी दिल्या. वर्ग 1 करताना त्या वाटपपत्रकातला आकडा बघून त्यांनी तहसीलदारने केलेला आहे. ही चूक कोणी केली तर राजापूरकर नावाच्या ज्या मॅडम होत्या त्यांनी आदेश पत्रकामध्ये मिळालेल्या जमिनीचे 65% आणि उरलेली रक्कम म्हणून आम्हाला त्या पत्रकात शेवटचा रक्काना आमच्यावर बोजा चढवला. पण इतर ह्याच्या अगोदरचे 2012 मध्ये याच धरणामध्ये लक्ष्मीकांत देशमुख साहेब जे जिल्हाधिकारी होते त्यांचे आदेश आपण पाहावेत म्हटलं त्यांना. तर त्यामध्ये शेवटचा रक्काना रिक्त आहे. आणि पवार साहेब म्हणून होते ऍडिशनल कलेक्टर. म्हणजे ज्या ज्या अधिकाऱ्याने या अगोदरचे जे वाटप पत्रक तयार केलेलं आहे आपल्या अधिकारात त्यामध्ये शेवटचा रकाना रिक्त आहे. मग यामध्ये इथंच तेवढं 2017 साली या मॅडमला असं काय दिसलं की धरणग्रस्तांच्याकडं दोन्ही या गेलेल्या जमिनीचं 65% भरून घ्यावं आणि मिळणाऱ्या जमिनीचं 65% भरून घ्यावं. कायदा काय सांगतो? पण कायदा सांगतो एकच कुठली तरी कमी असेल ती, असं त्या कायद्याच्या पुस्तकात 13 नंबर मध्ये आहे, ते त्यांना जोडलेलं आहे. असं असताना भोगवट्याची रक्कम दोन्हीपैकी एक भरत असं असताना सुद्धा ते रक्काना त्यांनी हे केला आणि त्यामध्ये आमच्यावर बोजा चढवलेला आहे. म्हणजे आम्हाला तुम्ही आमची जमिनी घेणार आणि तुम्ही आम्हाला मिळालेल्या जमिनी हे विकत देणार, मग याला पुनर्वसन म्हणतात का? सदरचा बोजा जो चढलेला आहे तो कमी करावा, कमी करायला पाहिजे. आमची समजा 50 गुंठे जमीन गेली तर पुनर्वसनामध्ये मिळालेली जमीन 50 गुंठे आहे. हा, तर मग गेलेल्या 50 गुंठ्याची ती कमी काय असेल ती त्याची 65% सरकारनं घेतली. मिळालेल्या जमिनीचं बाकी लाखोच्या घरात आहे, त्याचे 3-4 लाख रुपये तुम्ही भरा म्हणताय. मग आम्हाला विकत तुम्ही जमीन दिला का? हे पूर्णपणे चुकीचं आहे. गेलेल्या आमच्या जमिनीला जमीन द्या, आमची ते सगळे रक्कम फार तर घ्या. 35% आम्हाला कशाला देताय? आमचे तिथं तुम्हाला धरणारा जमीन पाहिजे म्हणून पुनर्वसनाच्या लाभ क्षेत्रातली पट्ट्यातली आम्हाला जमीन दिला कायद्याप्रमाणे, तर त्याचे कसले पैसे भरून घेताय हा आमचा सवाल आहे.